इथं कशाला राहता म्हणे, मग जातीहून झालं नाही, जाती म्हणे तुम्ही मागाई म्हणे इथं राहता, कशाला राहता म्हणे मंदिराजवळ. मग मंदिर याच्या का बापाच आहे का, यानं देव यानं घडवला का पूर्ण. आमचं म्हटलं रहिवासी पिढी पिढी राहिलं म्हटलं. हा व्हिडिओ मी पाहिला आणि जसा हा व्हिडिओ मी पाहिला तसाच तो आपल्या या माध्यमातून मी आपल्या समोर आपल्याकडं शेअर करतो आहे. केवळ मांग म्हणून त्या महिलेवरती जी मारहाण झालेली आहे, तुम्ही ह्या देवळात राहू नका, तुम्ही मांग आहे असं म्हणून त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केलेला तो व्हिडिओमध्ये ती महिला सांगत आहे. म्हणजे हिंदू मांग हे हिंदू धर्माचा भागच नाही. आज ही मातंगाला, हिंदू म्हणून घेणाऱ्या मातंगाला इथलं हिंदुत्ववादी माणूस म्हणून स्वीकारायला तयार नाही. आज ही म्हणून कितीही कट्टर मांग म्हणा, कितीही आम्ही कट्टर मातंग कट्टर मांग म्हणा, कितीही कट्टर मांग म्हणून खोटा गर्व बाळगा, पण इथली हिंदुत्ववादी हा हिंदू धर्म मातंगाला जिवंतपणे आणि मेल्यानंतर सुद्धा माणूस म्हणून स्वीकारणार नाही, माणूस म्हणून कधीच मान्यता देणार नाही. एवढंच तर हिंदू म्हणून सुद्धा कधीच स्वीकारणार नाही. याचं जिवंत प्रतीक म्हणून हा व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. ते महिलेचं जे उद्गार आहेत, अत्याचार झालेली महिला जी बोललेली आहे, तो हा व्हिडिओ आहे. कितीही कट्टर हिंदू मांगाड तुम्ही, कितीही स्वतःला कट्टर हिंदू मांग घ्या म्हणून घ्या, परंतु इथला हिंदू धर्म तुम्हाला हिंदू म्हणून कधी स्वीकारणार नाही आणि माणूस म्हणून सुद्धा कधीच मान्यता आणि प्रतिष्ठा देणार नाही. त्याचं हे प्रतीक आहे, लक्षात घ्या. अशा कितीतरी घटना आहेत, याच्या अगोदर अशा कितीतरी घटना घडत आहे, आजही घडत आहे. दिवसाला 8 दिवसाला, महिन्याला 6 महिन्यातून एकदा तरी हिंदुत्ववादी मातंगावर अन्याय अत्याचार केल्याच्या घटना घडतात. काही उघड होतात, काही उघड होत नाही. काही ते हिंदूचे मातंग समाजाचे एखादी मयत झालं तर हिंदू मशालभूमीमध्ये त्यांना अंत्यविधी अंत्यसंस्कार होऊ दिले जात नाही, प्रवेश दिला जात नाही. बीडमधील जामखेडमधील घटना, आता केवळ आणखी एखादी घटना, अशा घटना घडतातच. जे उघड होतात तेच आपल्यापर्यंत येतात, जे नाही दबावाखाली ते दाबले. अशा कितीतरी मातंगावरतील अन्याय अत्याचाराच्या घटना आहेत. मशानभूमीत तुम्ही मांगाचं प्रेत जाळू दिलं जात नाही. अरे केवढा मोठा, ही जगातला सगळ्यात मोठा अत्याचार आहे. मंदिरात आज तुम्ही सुद्धा प्रवेश करू दिला जात नाही. अरे तुमचे हिंदू मांगाच्या हातून तुमचे दगडाचे देव सुद्धा बाटले जातात. हिंदू मातंगाचा एक पोरगा हुशार असला तरी तो मांग म्हणून शाळेत का येतो, तो हा विषय का घेतो म्हणून मारहाण होते. कधी विहिरीत पावला म्हणून मारहाण होते, कधी मंदिरात गेला म्हणून मारहाण होते. अशा कितीतरी घटना आहे. आणि शिवाय RSS वाल्यांनी, समरसतावाल्यांचं, RSS वाल्यांचं एक पत्रक फिरतंय, मांगाला मूर्खात आणि वेड्यात काढणारे एक पत्रक फिरतंय की हनुमानाची आई ही अंजली ही मातंग समाजाची. काय चाललंय बघा, हनुमानाची आई मातंग समाजाची म्हणून असं एक पत्रक फिरतंय. RSS वाल्यांची माता ती काल्पनिक देवी 4 हाताची RSC माता, भारत माता म्हणून ती ही मांगाची म्हणायला सुरुवात केलेली आहे. संदीपान ऋषी मातंगाचे असे कितीतरी उदाहरणं आहेत. त्याच्यात असं घुसवलेलं आहे की अंजलीची, हनुमानाची आई अंजली ही मातंग समाजाची. RSच्या चेल्या चिपाट्यानो, RSS वाल्यानो, समरसतावाल्यानो, अरे अंजली जर मांगाची असेल तर हनुमान हा आमचा भाव झाला ना. मग आमच्याच भावाच्या देवळात, मारुतीरायाच्या देवळात, हनुमानाच्या देवळात आम्हाला येऊ देत नाही. आमचा मातंगाचा नवरदेव जर घोड्यावरून मारुतीच्या देवळात आला, म्हणजे आमच्या भावाच्या देवळात आला, तर तुम्ही प्रचंड मारहाण करताय, गावातून बहिष्कार टाकताय, येऊ देत नाही, प्रवेश नाकारला जातो. हे कसं? आमच्याच भावाला भेटायला येऊ देत नाही तुम्ही, हे कसं? आणि अशा घटना ज्या वेळेला मातंगावरती जेव्हा हिंदुत्ववादी अत्याचार करतात, हिंदू धर्माच्या अत्याचाराचे बळी हा मातंग समाज ठरतो, इतर बहुजन समाज, इतर दलित उपेक्षित समाज ठरतो, त्यावेळेला हिंदू जन आक्रोश मोर्चा कुठं जातात? तेव्हा अशा गोप्या पडळकरचे हे RSची हमाली, हे RSचा बुजगावणा, त्यावेळेला RSचे बुजगावणे असे कुठे जातात?
आणि म्हणून हिंदुत्व हिंदारे मांग हा हिंदू धर्माचा भागच नाही. एक लक्षात घ्या, आमच्यावरती तुम्ही जर आम्हाला हिंदू म्हणून मान्यता देत नसाल, महात्मा ज्योतिबा फुल्यांची आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांची आदर्श विद्यार्थिनी मातंग समाजातील मुक्ता साळवे यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही धर्म नसणारी माणसं, हिंदू आमचा धर्म नाही. ही त्यावेळच्या 250 वर्षाच्या मांगाच्या 11 वर्षाच्या मुलीला कळलं, ती 21व्या शतकातील मांगाला कळू नाही, मातंग बांधवाला कळू नाही. कार्यच्या आणि समरसता मंचच्या दलालांच्या आणि हिंदुत्ववाद्यांच्या भाजपच्या दलाल नेत्यांच्या नादी लागून का आपलं वाटळ करून घ्यायला लागलेला आहे. म्हणून मातंग बांधवानो, हिंदुत्ववादी भाजप RSS आणि समरसता मंचच्या दलालापासून सावध राहावा. अरे मांग हा हिंदू धर्माचा भागच नाही. मातंग हा बौद्ध धम्य आहे. मातंगाचे बौद्ध धम्मीय, मातंग हा बौद्ध धम्माचा राजवंश आहे. बौद्ध 8 राजे, बौद्ध धम्मीय 8 राजे हे मातंगाचे होते, राजा प्रसन्नजीत. म्हणून मातंग हा हिंदू धर्माचा भाग नाही, तो बौद्ध धम्मीय आहे, हे सुद्धा समजून घ्या. बौद्ध धम्मी राजा असणारा मांग हिंदू धर्मात पोतरा झाला. काय एकेकाळचा बौद्ध धम्मी राजा असणारा मांग हा हिंदू धर्मानं पोतराच केला. बौद्ध धम्मी राजा असणारा मांग हिंदू धर्मात पोतरा झाला. आणि म्हणून जब हिंदू मातंग बांधवांना हिंदू धर्मात जबरदस्तीनं डांबून ठेवता येणार नाही, कारण तो हिंदू धर्माचा भाग नाही, तो बौद्ध धम्मी आहे. हिंदू धर्मात मातंग समाजाला जबरदस्तीनं डांबून ठेवू नका. RSS आणि समरसता आणि आमच्यातीलच दलाल भडवार आणि आडाणचोट माणसाच्या माध्यमातून भाजपच्या दलालाच्या आणि समरसता मंचच्या दलालाच्या माध्यमातून मातंग समाजाचं हिंदूकरण आणि ब्राह्मणीकरण थांबवा, ते होऊ देणार नाही. यासाठी परिवर्तनवादी मातंग समाजातील मंडळीनं आता आपली वज्रमूठ बनवणं गरजेचं आहे. आणि माझ्या मातंग बांधवांनो, अशा हिंदुत्वाच्या दलालाच्या पासून सावध राहा. समरसता मंच RSSच्या भाजपच्या दलालापासून सावध राहा, नाहीतर तुमचं नुकसान. हिंदुत्वाच्या नावाखाली हे दलाल स्वतः सेटल होतील, पण समाजाचं मात्र नुकसान होईल. अशा दलालापासून मातंग समाजाने सावध राहावं.